तर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून एकंदरीतच आता संभ्रम निर्माण झालाय, सस्पेन्स वाढलाय, मोठा ट्विस्ट आलाय। बडगुजर प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झालेत, मात्र बावनकुळेंच्या वक्तव्यानं ट्विस्ट निर्माण झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, एकंदरीतच बडगुजरांचं सकाळी औक्षण करून घेत मग मुंबईसाठी रवाना होणं आणि त्यानंतरचं बावनकुळेंचं वक्तव्य, मोठा ट्विस्ट आला या सगळ्याच प्रकरणात। खरं तर आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून राजकारण सुरू आहे। एकीकडे भाजपमध्ये या संदर्भात लफवाछपवी सुरू आहे, विरोध सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला होताना बघत असताना आता दुसरीकडे या सगळ्या प्रवेशाबाबतच गोंधळाची परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली की काय, असा एक प्रश्न उपस्थित होतो। कारण ज्या बावनकुळेंनी काही दिवसांपूर्वी बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशालाच एक प्रकारे ग्रीन सिग्नल दिला होता, त्या चंद्रकांत बावनकुळे यांनाच अद्याप माहिती नाहीये की सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश आज नक्की कधी होणार आहे। त्याच्यामुळे एकूणच हा संपूर्ण लपवाछपवीचा अद्यापही प्रकार आहे का खरोखर भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत अनभिज्ञ आहेत, हा सगळा घोळ जो आहे तो सध्या या ठिकाणी सुरू आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे आजी माजी जे नगरसेवक आहेत असे 15 जण आज भाजपमध्ये दुपारी 1 वाजता प्रवेश करणार आहेत। मुंबईमध्ये एक भव्य अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन करत हे सगळे नेते पुढच्या काही वेळात पोहोचणार आहेत आणि त्यामुळे आजच्या या सगळ्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नाशिकमध्ये आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्वाची अशी खेळी म्हणावी लागेल। नक्कीच नक्कीच, धन्यवाद चंदन तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे। नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय, त्या ठिकाणी आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचणार। गिरीश भाऊंशी चर्चा झाली, पक्षीय कार्यालयातनं फोन आलेत, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत आम्ही